हा धनवाडी रस्ता हा आपल्या पाटापासून तर धनवाडीच्या इकडचा जवळजवळ 3.5 किलोमीटर पहिल्या टप्प्यामध्ये आणि हा 1.5 कोटीचा रस्ता आहे. खरं तर मागच्या PM जसवाय मधला हा रस्ता झाला होता, पण त्याची क्वालिटी नव्हती. ती क्वालिटी नसल्यामुळे त्याचा अतिशय बेकार रस्ता झाला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला होता आणि त्यामुळे त्याच्यावर सातत्याने गड्डे पडले. आता ठेकेदाराला आधीच हिंट दिली आहे की व्यवस्थित चांगला रस्ता झाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेलाही विनंती केली आहे की आपण स्वतः त्या रस्त्याकडे लक्ष ठेवा आणि चांगला रस्ता करून घ्या. आम्ही कामं मंजूर करून आणतो, निधी मंजूर करून आणतो, इंजिनियर टेंडर बनवतात, ठेकेदार काम घेतो, ठेकेदारचं काम झालं की इंजिनियर त्याचं बिल देतो आणि ठेकेदाराला पैसे भेटतात. मग काम खराब झालं तर मात्र त्याचा दोष हा आमदाराला लागतो आणि त्याच्या सर्वात जास्त शिव्या आमदाराला खाव्या लागतात. म्हणून आम्ही सातत्याने ज्या गावातही जातो त्या गावातल्या कामाच्या ठिकाणी हेच सांगतो की आपण स्वतः त्या कामावरती लक्ष ठेवा. आमदार प्रत्येक कामावरती लक्ष ठेवू शकत नाही. जाता येताना आमदार सुपरविजन करतात, पण कंप्लीट रस्ता होत असताना जाणाऱ्या एका आपल्या गावातल्या व्यक्तींनी जर लक्ष ठेवलं तर ठेकेदाराला वाटतं की कोणाचं तरी या कामावरती लक्ष आहे आणि तो ठेकेदार चांगल्या पद्धतीचं काम करून घेतो. म्हणून मी आपल्या सर्व जनतेला सांगणार आहे की आपल्या चोपडा तालुक्यामध्ये आतापर्यंत 225 हा 4 महिन्यात 225 कामांचं भूमिपूजन झालं. अजून जवळपास 400 कामं ही ग्रामीण भागाची त्यांचं भूमिपूजन व्हायचं बाकी आहे आणि ते टप्प्याटप्प्याने होतंय. जसे जसे वर्क ऑर्डर होतात तसे तसे आम्ही कामं मंजूर करतोय आणि एवढ्या सर्व 500-700 कामांवरती आम्ही लक्ष ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो सर्वसामान्य माणसांना की त्यांनी आपलं स्वतःचं काम समजून या कामावरती लक्ष ठेवावं. काम खराब होत असेल तर तातडीने मला फोन करावा किंवा आमदार ताईंना फोन करावा किंवा त्यांचे PA जे आहे गणेश भोटे यांना फोन करावा, जेणेकरून आपल्याला ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण दुर्लक्ष केलं त्या रस्त्यावरनं आपल्याला सातत्याने वापरावं लागतं. एक रस्ता झाल्यानंतर पुन्हा त्या रस्त्यावरती 3 वर्षांनी पैसे येतात. म्हणजे तो रस्ता जर खराब झाला तर 3 वर्ष आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि तो त्रास सहन करायचा नसेल तर थोडं आपण त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तसं शेतकरी बांधवांनाही सांगेल की आपण चाऱ्या ज्या पडतो रस्त्याच्या याच्या साईडने पाणी निघून जाण्यासाठी, त्या चाऱ्या तशाच राहू द्या. काही वेळेला शेतकरी बांधव थोडं पुढे सरकतात, ते चाऱ्या बुजून टाकतात आणि मग ते पाणी बाहेर निघत नाही आणि ते पाणी इकडे राहिल्यानंतर तो रस्ता आपोआप त्या ठिकाणी खचतो. दुर्दैवाने या चोपडा तालुक्यामध्ये काळी माती असल्यामुळे, काळी माती चांगलीच आहे पण या रस्त्याच्या दृष्टिकोनातून ती खराब असते. काळी माती असलं की तिथे रस्ते लवकर खराब होता. म्हणून या ठिकाणी रस्त्याला पाणी निघाल्यासाठी गरजेचं असतं, पाणी निघण्यासाठी आपण त्या ठिकाणी ह्या चाऱ्या करतोय. मी शेतकरी बांधवांना हीच विनंती करेल की चाऱ्या राहू द्या, जेणेकरून आपला रस्ता चांगला राहील आणि आपल्याला ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 1.5 कोटीचा हा पहिल्या टप्प्यातला रस्ता आहे. त्यानंतर चोपडा गावापासून जे चौफुलीमध्ये आपण टर्न करतो तिथून काँक्रिटीकरणचा रस्ता पाटापर्यंत आणि दोघं साईडला गटरी या पद्धतीचं ते काम मंजूर आहे आणि राहिलेला उर्वरित जो रस्ता आहे 1.5 किलोमीटर पुढचा हा सुद्धा मंजूर आहे. येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठेकेदाराला सांगितलं, त्याची वर्क ऑर्डर व्हायची राहिली तर तो म्हणला साहेब 15-20 दिवसात वर्क ऑर्डर होईल. ते झाल्याबरोबर राहिलेला टप्पा सुद्धा पूर्ण करून संपूर्ण काम हे येणाऱ्या मार्चच्या आधी आपल्याला पूर्ण करायचं, जेणेकरून धनवाडीवाल्यांना आणि धनवाडीच्या पुढे असलेला कोळंबा आहे, कठोरा आहे, बाकीचे सनपुल आहे, हे तिघी चारी गावांना त्याचा फायदा होणार आहे आणि जी सुविधा द्यायची ती सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि यावेळेला